श्री स्वामी समर्थ। आज आपण खूप इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत। तो विषय म्हणजे नातेसंबंध जोपासण्याची कला। तसेच नवीन नातेसंबंध बनवण्याची कला। आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळी आपण विविध नात्यांनी आधीच कोणी नाही तर कोणी बनलेलं असतं। सर्वात प्रथम तर आपण आईचं मूल बनतो, वडिलांचं, मग आपल्याला आजी आजोबा असतील, पंजोबा पणजी असेल, तसंच आपल्या आधी झालेले भावंड असतील, नंतर आपल्या सभोवती असणारे आपला काका काकू आत्या असे सगळेच, काकांची मुलं म्हणजेच आपली चुलत भावंड, बहिणी, आत्याची मुलं, मामा, मामाचं गाव, आजी आजोबा तिकडचे, तसेच तिकडे मामा मामी त्यांची मुलं, असे अनेक 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 आपली नातेसंबंध असतात। परंतु हे नाते आपल्याला जन्मतःच रक्ताने मिळालेले असतात। जर मी याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू तर आपल्या प्रत्येक जन्मांमधनं आपण येत असताना कर्म करत आलेलो असतो। ते कर्म प्रत्येकाच्या सोबतचं वेगळं असतं आपलं। त्यातलाच हा एक भाग असतो की त्या कर्मांची पूर्ती करण्यासाठी आपल्या सोबतीला आपली रक्ताची नाती आपल्याबरोबर आलेली असतात। त्यामुळे ते पहिल्यापासूनच असतात। खरी जी आपली कहाणी सुरू होते ती म्हणजे आपण नवीन नातेसंबंध कसे निर्माण करतो, त्याला म्हणतात आपल्या कर्माने नाते निर्माण करणं। नवीन नातेसंबंध निर्माण करण्याची कला ही प्रत्येकालाच जमली पाहिजे, जी आपल्याला आयुष्यात खूप काही चांगलं करण्याला आणि पुढे घेऊन जाण्याला मदत करू शकते। आपण आपल्या घरी आईवडिलांसोबत चांगलं वागलं पाहिजे, जे आईवडिलांचे संस्कार असतात ते घेऊन। त्यानंतर आपल्या बहीण भावंडांसोबत चांगलं वागलं पाहिजे आणि जे काही आपल्या नात्यांच्या सोबतच्या गोष्टी असतात त्यांच्यासोबत त्या पद्धतीने वागलं पाहिजे। परंतु जे नवीन नातेसंबंध आपण घडवतो आपल्या कर्माने, त्यांना पण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने घडवले पाहिजे। कारण की खूप वेळा आपण असं म्हणतो की जर आपल्याकडे काही घडलं तर आपल्या शेजारची व्यक्ती आपल्याला लवकर कामात येऊ शकते, तर आपली नातेवाईक किंवा इतर लोक आपल्याला उशिरा कामात येऊ शकतात, कारण की त्यांच्यापर्यंत गोष्टी जायला वेळ लागू शकतो। मग याच्यामध्ये काय आलं की आपल्या अवतीभवतीसुद्धा आपले संबंध हे चांगले असले पाहिजेत आणि ते आपण आपल्या कर्माने घडवले पाहिजेत। म्हणून मनुष्याला जीवन जगताना आपल्यामध्ये असे गुण उपजतपणे असतील किंवा नसतील, परंतु ज्यावेळी आपण समाजात वावरायला लागतो त्यावेळी अशा गुणांना अंकुर फोडून आणि त्यांची वाढ ही झालीच पाहिजे। त्यावेळी आपण एक समाजामध्ये चांगली व्यक्ती म्हणून जगू शकतो आणि आपल्या सामाजिक जो काही भाव आहे इतरांचा आपल्याप्रती तो आपण उंचावू शकतो आणि समाजात काहीतरी चांगलं देऊ शकतो आणि
प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा काहीतरी देणं लागतो. मग चांगलं द्यायचं की वाईट द्यायचं हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं. आणि जर समाज चांगला घडावा, देश पुढे जावा असं प्रत्येकाला वाटत असेल तर सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. आणि त्यासाठी छोटे छोटे बदल पण खूप मोठा बदल घडवायला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे खूप मोठं करण्याचं स्वप्न तर मनी बाळगलंच पाहिजे, पण खूप मोठं करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी केल्याच पाहिजे असं काही नाही. त्याची सुरुवात छोट्या गोष्टींपासून पण होऊ शकते. धन्यवाद.